नमस्कार, मी ज्ञानदा कदम या खास गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पवार कुटुंब अनेक अर्थांनी वजनदार कुटुंब. सगळ्याच मोठमोठ्या क्षेत्रांमध्ये पवार कुटुंबातल्या व्यक्ती ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर का आपण राजकारणाबद्दल बोलायचं झालं तसं म्हटलं जातं की महाराष्ट्राचं राजकारण स्वतःभोवती फिरता फिरता पवार कुटुंबियांभोवती सुद्धा फिरतं. त्यामुळे राजकारणातली फर्स्ट फॅमिली म्हणजे पवार फॅमिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूप मोठं आहे पवारांचं कुटुंब आणि याच कुटुंबातल्या दोन पॉवरफुल महिला आज महिला दिनाच्या निमित्तानं आपल्यासोबत आहेत. एक आहेत पवारांच्या कन्या आणि दुसऱ्या आहेत पवारांच्या सुनबाई अर्थात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार. बरेचसे इंटरव्ह्यूज आपण बघितलेत वेगवेगळ्या जोड्यांसोबतचे, पण कदाचित फर्स्ट टाईम ऑन टेलिव्हिजन नणंद आणि भाऊजाईची जोडी आज आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याशी अगदी दिलखुलास गप्पा मारूया. आपल्या दोघींचं स्वागत खूप एबीपी माझामध्ये. महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला दोघींना सुद्धा. तुम्हाला सगळ्यांनाच. आता नणंद भाऊजाईचं नातं म्हटलं की खूप फ्लेवर्स असलेलं ते नातं असतं, खट्टा मिठा नातं असतं. तर तुमच्या दोघींचं नातं नेमकं कसं आहे? तसंच आहे. टी व्ही सिरियलमध्ये दिसतं तसं आमचं नातं नाही, आमचं नॉर्मल नातं आहे. अगदीच नॉर्मल नातं आहे. म्हणजे अगदी आम्ही बहिणीसारखे सुद्धा आहोत. मैत्रिणी बहिणी. तुमच्या दोघींची पहिली भेट कुठे झाली? जेव्हा ताई मला पहिल्यांदा जेव्हा सगळे लोक बघायला आले होते तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले. अच्छा, असं बघण्याचा वगैरे कार्यक्रम झाला का? प्रॉपर आठवतोय? रीत सर. हो हो. बहिणींचे भाऊ आहेत ते ह्याला राहतात कुलाब्याला पुढे ते हे आहे ना आर्मी वगैरेचं घर, त्या तिथपर्यंत कोपऱ्यापर्यंत ना काय त्या कुलाबा पोस्ट ऑफिसच्या इथे. तिथे डावीकडे फर्स्ट फ्लोअरला त्यांचा फ्लॅट होता. मला अजून आठवतं, मी गेला असा लांब हॉल होता आणि वहिनी अशा मला पुस्तक आठवत आहेत, पण त्या जिन्यातून चढून आम्ही असे एकदम एक्साइटेडली सगळी फुल गँग गेलो होतो वहिनींना बघायला. तुम्हाला टेन्शन आलेलं त्या दिवशी? हो, अर्थातच टेन्शन आलं होतं. पण तेव्हा सुप्रियाताई मला असं वाटतं की 10वीत वगैरे होत्या. तेवढ्या लहान होत्या तेव्हा त्या. मला वाटतं शाळेतून युनिफॉर्ममध्येच आली असावी मी आई बरोबर माझ्या. पण कधी अशा टिपिकल नणंदबाईंसारख्या वागल्या का? कधी हक्क गाजवतात का? नाही, हक्क गाजवतात आणि प्रेमही तेवढं करतात. कारण आम्ही सगळे एकत्र वाढलेलो आहेत आणि मी इकडे सून म्हणून आले तसे माझ्या आणि सुप्रियाताई म्हणजे आम्ही खूप वर्ष एकत्र राहिलो. त्याच्यामुळे अगदीच म्हणजे आमचं नातं वेगळं आहे इतरांपेक्षा. आता दादांना आणि तुम्हाला तर आम्ही खूपदा सार्वजनिक व्यासपीठावरती आणि असंही कौटुंबिक समारंभांमध्ये एकत्र पाहतो, पण मग दादांपेक्षा वहिनींवरती थोडं जास्त प्रेम आहे का? नाही, माय ब्लड इज थिकर देन वॉटर. त्याच्यामुळे माझा दादाच मला जास्त प्रिय आहे. जो प्रश्न मी ह्यांना विचारला तोच, या लाडक्या आहेत का मग सगळ्या नंदांमध्ये? हो, लाडक्या आहेत. आता चॉईसच नाही आहे त्यांना, जी असेल नाही म्हणजे असं नाही, कारण आम्ही एकत्र राहिलो जास्ती आणि तसं बॉन्डिंग आपण एकत्र राहिल्यावर जास्ती होतं ना. वहिनीचं लग्न झाल्यानंतर माझं लग्न 5-6 वर्षानंतर झालं. तुम्ही आठवणी सांगितलीत खरं तर की ज्यावेळेला तुम्ही वहिनींना बघायला गेलात, पण मग तुमचं लग्न ठरलं कसं बेसिकली? म्हणजे जसे मुलाकडचे सगळी लोक पाहायला येतात तसे पाहायला आले पवारांकडचे लोक आणि आमची लोक होतीच. रीतसर म्हणजे बघायचा प्रोग्राम झाला आणि मग त्याच्यामध्ये काही महिने गेले. आम्हाला अजून आठवतं वहिनींना बघितल्यावर आम्ही सगळे, मला वाटतं काश्मीरला गेलो होतो ना वहिनी, आम्ही दादाला भयंकर वहिनींवरनं चिडायचं, सुनेत्रा अरे हे चांगलं. त्याच्यावरनं दादा म्हणे उगाच काय लावलंय तुम्ही, आणि सारखं आम्ही पूर्ण ती ट्रिप वहिनींच्याच आजूबाजू होती, कारण का नुकतंच आम्ही वहिनींना भेटून आलो होतो आणि त्याच्यामुळे ती पूर्ण ट्रिप आमची वहिनींच्याच. आम्ही काश्मीरला गेलो होतो कार्यक्रम झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर. त्याच्यामुळे चाललं होतं की आता मुलगी चांगली आहे. मग वहिनी दादा 3-4 वेळा जेव्हा भेटले तेव्हा एकदाच आम्ही गेलो, दरवेळेस काय दादा आम्हाला घेऊन जात नव्हता. आणि त्याच्यामुळे आम्ही सुट्टीला गेल्यावर दादाला इतका म्हणजे दादाचा पूर्ण कार्यक्रम ती पूर्ण सुट्टी होता. सगळेजण दादाला तेवढंच चिडवत होते. त्यामुळे खूप मजा आली त्या सुट्टीच्या नंतर. आम्ही परत आलो सुट्टीवरनं, मग त्यांचं लग्न ठरलं आणि डिसेंबरमध्ये लग्न झालं. पण मग काही खास आठवण आहे का दादांच्या लग्नातली? बापरे, दादाच्या वहिनी रडलेलं तेवढं आवडत मला का. कारण का आमच्याकडे त्याच्या आधी 3 बहिणींची लग्न झाली होती. त्याच्यामुळे प्रत्येक लग्नात रडण्याचा एक मोठा कार्यक्रम असतो आमच्याकडे. लग्न शेजारी गेले तरी पूर्ण पवार फॅमिली रडत असते. त्यांना एकदा अरे शेजारी चालले, त्याच गावात राहणारे. त्यामुळे हे सगळ्या दादाचं लग्न मला आठवतं 30 डिसेंबरला झालं होतं आणि माझ्या बहिणीचाही वाढदिवस त्या दिवशी असतो. त्याच्यामुळे गंमत. आणि आमच्याकडे हळद खेळतात, त्यामुळे हळदीचा खेळणं हे खूप मजा असते. तुम्ही जेव्हा त्यांना पहिल्यांदा बघितलं आणि तुम्ही यांना पहिल्यांदा बघितलं तर तेव्हा फर्स्ट रिॲक्शन काय होती? आपल्याला आवडतं असं पटकन एखाद्या माणसाला? शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, शी स्टील इज. वहिनी दिसायला खूपच छान तेव्हाही होत्या, आजही व्हेरी ब्युटिफुल.
तुम्ही जेव्हा गृहप्रवेश केलात, खरं तर त्याचं उत्तर आलं की तुम्हाला ताई खूप लहान होत्या खरं तर, म्हणजे त्या म्हणाल्या 10वीमध्ये, पण तरी पण एक असतं ना की यार ह्या मुलीमध्ये मला काहीतरी छान वाटलंय, तर तसं तुम्हाला ताईंमध्ये काय जाणवलं? नाही, अगदी म्हणजे त्या लहान असल्यामुळे म्हणजे मला अगदी लहान बहिणीसारखी म्हणजे असं प्रेमळच होतं त्याच्यामुळे आणि दर सुट्टीला त्या काटेवाडीला यायच्या. त्याच्यामुळे सुट्टी लागली की ते काटेवाडीला येणार. मग आमच्या तिथे शेतामध्ये अनेक गोष्टी असायच्या, त्यांच्या बहिणी असायच्या इतर, त्यांच्याबरोबर असं आयसोलेशन मध्ये काय नसतं, आमचं सगळं गँगमध्ये असतं. म्हणजे आता वहिनीला पण एक आठवण बहिणीची अशी त्यांना कधीच कुठल्याच बहिणीबद्दल सांगता येणार नाही, कारण का आम्ही सगळ्या बहिणी अखंड 8 जणी एकत्र असतो आम्ही. त्याच्यामुळे काही ना काहीतरी कार्यक्रम असला की, आणि आमचा गंमत म्हणून सांगते की आमचा वहिन्यांबरोबर एक ग्रुप आहे, पण आमच्या बहिणींचा पण एक वेगळा ग्रुप आहे. त्याच्यामुळे त्या व्हॉट्सॲपमुळे खूप अशा छोट्या छोट्या गमती जमती चालू असतात सगळ्या. एक 5-6 वर्षानंतर तुमचं लग्न झालं, सो तुम्ही काही ट्रेनिंग दिलेलं का यांना, म्हणजे ह्यांचं लग्न होण्याच्या आधी? नाही, ऑलरेडी त्या ट्रेन होत्याच. कारण म्हणजे घरामध्ये लहानपणापासूनच जो राबता असायचा सगळ्या लोकांचा वगैरे, त्याच्यामुळे त्या काकी कधी नसतील घरामध्ये वगैरे, तर त्या पूर्ण ताबा घेऊन सगळं घरामध्ये जे काही एक गृहिणी करू शकते ते करायच्या तेव्हा सुद्धा. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे ना ते संस्कार घडतात घरामध्ये, एकामेकाला कव्हर करतात सगळे. म्हणजे आता वहिनींकडे मी गेले तर वहिनी नसल्या तर मी वाढते, माझ्या घरात वहिनी वाढू शकते. म्हणजे जॉईंट फॅमिली असल्यामुळे आमच्याकडे असं दुसरं घर असं हा प्रकारच नाहीये. जिथे जाईल ते माझं आणि आपलं, आणि आपलं म्हणूनच प्रत्येक जण वावरतं. त्याच्यामुळे तो दुरावाच नाहीये. तो जो एक प्रकार बाकी लोकांकडे दिसतो तसा इथे नाहीये. म्हणजे फॉर्मॅलिटीज काही नाही. कसं असतं, आता माझ्या मुलांना माझ्या आणि सदानंदपेक्षा मामाची भीती जास्ती वाटते. किंवा वहिनी माझ्या मुलांना रागवला, मी काय वहिनींना विचारणार नाही, अहो तुमच्या मुलांनी असं केलं मी रागू का? किंवा दादा मला विचारणार नाही, तुझा मुलगा असा का वागतो तर मी रागू का? नाही, ते तिथेच बोलणी खातात, लाड सगळं तिथल्या तिथेच असतं. पदार्थ शिकल्या तुमच्याकडनं एखाद्या? नाही, त्यांना येतच नाही, तर हसण्यातच बरं काय आलं. स्वयंपाक इज नॉट माय फोर्टे, ते वहिनीच जास्त चांगलं करतात. पण मग वहिनींच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो? वहिनी चिकन आणि मटण अतिशय उत्तम करतात, म्हणजे मला ते आवडतं म्हणून. आणि वहिनींचा सगळा स्वयंपाक चांगला असतो. वहिनींना सगळे दिवाळीचे पदार्थ येतात, सगळा फराळ येतो. कारण का फराळकडे पण आमच्याकडे सिस्टम असते दिवाळीमध्ये, तर सगळे मिळून फराळ करतो. फराळाचं प्लॅनिंग असतं, कारण का आम्ही दिवाळी दरवर्षी साजरी एकत्र करतो. त्याच्यामुळे तो एक मोठा प्रोग्राम असतो. यांचं मेन्यू प्लॅनिंग असतं. आता मी नसते त्याच्यात, पण ह्या सगळ्या पवारांच्या सुना मी म्हणते, माझी आई, माझ्या काकी आणि ह्या सगळ्या सुना, या सगळ्या एकत्र बसून एक दिवस बसून प्लॅन करतात कुणाच्या घरी कुठलं जेवण. मग वहिनींनी जर पालेभाजी केली किंवा भेंडीची भाजी केली तर माझ्या काकी मग दुसरी करणार, मग माझी आई तिसरी, असं ते बसून त्यांचा कार्यक्रम असतो एक दिवसाचा. परत एक पदार्थ रिपीट होऊ नये, आणि जे लोकांना म्हणजे आमच्या घरातल्या लोकांना सगळ्यांना जे आवडतं ते करण्यामध्ये आमचा जास्त भर असतो. म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र ठरवतो आणि एकत्र करतो. आमच्या घरामध्ये तुम्ही कुठल्याही आमच्या बहिणीला विचारा की आता सुनेत्रा वहिनींकडे जेवण आहे की सगळे म्हणणार पालेभाजी, वहिनीचं कारलं बेस्ट आणि वहिनींचा काळं मटण बेस्ट. त्यामुळे सगळे मेंटली प्रोग्राम करून जातात की आज हे, आणि नसलं तर वहिनींची काही खेर नाही. म्हणजे भांडणच वहिनीची, वहिनी म्हणल्यावर दरवर्षी तेच करते. ते म्हणजे आम्हाला तेच खायचं आहे, तेच करा. त्यामुळे हे एक आमचे मोठं म्हणजे आमच्या घरात जेवण इज अ बिग प्रोग्राम. आणि आमच्या लोकांना सगळ्यांना जे पूर्वापार पदार्थ चालत आलेले आहेत, जे आजींच्या वेळेची जी चव असायची, त्या चवी ते आमच्या सासूबाई करायच्या. मग त्याच आता पुढे त्याच प्रकारचं सगळं त्यांना आवडतं. म्हणजे रिपीट जरी झालं तरी तेच आवडतात. काटेवाड्याला येऊन किंवा बारामतीला येऊन हे खायचं नाही तर मग नॉर्मल नाही. त्याच्यामुळे ते नेहमीचेच पदार्थ आम्ही जास्त माझ्या सगळ्या वहिन्या ते पदार्थ शिकलेत. म्हणजे आमचे जे ट्रेडिशनल, म्हणजे आमच्या घरात एक चकली असते, ती खूप वेगळी असते. मला नाही वाटत या जगात कोणाकडे ती चकली असेल, पण ती पवारांची चकली म्हणून आम्ही त्याची चेष्टा करतो. तीच चकली त्या पण सगळ्या माझ्या वहिन्यांच्या घरात गेल्या तर तीच चकली. आणि कारण आमच्या भावांना त्याच चकल्या आवडतात, तर त्यांना ह्यांना आवडो ना आवडो ह्याच चकल्या असतात. त्याच्यामुळे आमची सोय होते. पेटंट तुमच्याकडे मिळतं हो, चकलीचं, पवारांकडे पेटंट. आणि बाकीच्यांना खायची का नाही हे पण नाही आम्हाला माहिती. पण ती काय कसली चकली असते ती? ती नॉर्मल चकली असते, पण जे आता अलीकडे खुसखुशीत वगैरे नवीन बरेच काय मोहन घालून करतात, वेगवेगळ्या प्रकार तांदळाच्या वगैरे असतात. पण आमच्याकडची जी असते ती जी आजी करायच्या, साहेबांच्या आई, तर ती चकली अशी तुटायची नाही लवकर. अशी जरी उघडली तरी ती पूर्ण अशी दोरीसारखी राहते, चिवट असते ती. अच्छा.
आणि तशी चकली बघा सगळ्यांना तुम्ही आवडते. खाल्ली आहे का कधी तसली? मी नाही खाल्ली आहे. तुम्ही कोणाकडनं शिकलात मध्ये? तर मी माझ्या सासूबाईंकडनं, त्यांनी अच्छा. त्यांच्या सासूबाईंकडनं असं. पण तुम्ही जेव्हा आला तिथे तेव्हा असं फुल ट्रेंड होतात तुम्ही घरातली हो सगळी हो कामं, त्या नाही स्वयंपाक? म्हणते हो मला माहिती आहे ना फुल्ली ट्रेंड. पवारांच्या सगळ्या सुना येताना ट्रेंडच आणतो आम्ही. आणि नणंद भाऊजे नातं म्हटलं की त्याच्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी अशा एक्सचेंजच्या स्वरूपात चाललेल्या असं. मी आताही तुमच्या साड्यांच्या गप्पा चालू होत्या इंटरव्ह्यूच्या आधी. मग काय तुझं कानातलंच मला आवडलं की तुझी साडी, तर ते अशी बार्टर सिस्टीम होती आधी का अजूनही तुम्ही काही आवडलं तर सांगता हक्कानं की मला हो, आवडलं हा आहे? पण आमच्याकडे चर्चासत्र असतं. म्हणजे आता हे माझ्या बहिणी जेव्हा बघतील किंवा ही इंटरव्ह्यू जेव्हा आमच्या बाकीच्या बहिण्या बघतील आमच्यावर कॉमेंट्स येतील आणि सगळ्या काय चांगल्या असतील याची गॅरंटी Guarantee नाही. नाही. दोघी साहेब तुम्ही असं काय बोलला असं काय, आणि आमच्याकडे आणि सगळं सगळं डायरेक्ट आम्हाला असतं. सगळ्यांना अधिकार आहे की मोठ्या नंदा किंवा आम्हाला अगदी जर एखादी गोष्ट नाही आवडली तर रागू शकतात आरामात. व्यवस्थित. साड्यांचं माझ्या मते एक मोठं प्रस्थ आणि चर्चेचा विषय बहुतेक पवार फॅमिलीमध्ये. कारण म्हणजे शरद पवारांनी सांगितलं होतं की ते जिथे कुठे जातात तिथे ते प्रतिभा पवारांसाठी अगदी आवर्जून साडी घेतात. दादा आणि पण तेच करतो. ओ हो का? हो अगदी. अगदी मग दादा ढिगाणी साड्या आणतो. मग सगळ्या बहिणी आम्ही सगळ्या बहिणी आमच्या सगळ्या वहिनी काक्या सगळ्यांसाठी. बापरे, हे खूप नव्हतं मध्ये माहिती. त्यांना आवडतं खूप साडी खरेदी करायला. दादाला खूप आवडतं. तुम्हाला कधी स्वतःच्या पसंतीची साडी घेण्याची वेळ येते का ती? हो व्यवस्थित येते. व्यवस्थित येते. सुप्रियाताईंचं राजकीय वजन तर दिवसेंदिवस वाढतंय, सामाजिक पण वाढतंय, पण तुमचं ओरिजिनल वजन खूप कमी होत आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल त्यांची काळजी वाटते का? नाही, इट्स अ सेन्सिटिव्ह टॉपिक. त्यांच्या डाएटवरनं होतात चर्चा कधी की त्या इतकं बारीक होण्याचं मागचं कारण काय किंवा इतकं बारीक का नाही, शेवटी सगळ्यांनी हेल्दी राहायलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यांना एवढं काम आणि एक्झर्शन असतं. दिवसभर तुम्ही बघताच किती म्हणजे रोज सगळीकडे जायला लागतं आणि ते सगळं करण्यासाठी एनर्जी आणि ह्यासाठी ती त्यांना मला असं वाटतं की त्यांनी त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि प्रमाणापेक्षा जर त्या बारीक होत असतील तर आम्ही त्यांना सांगतो की आता बस आता हे एवढं पुरे. आम्ही सांगतो त्यांना. किती छान, एकदम आमच्या प्रेमळ घरात खरंच सगळे बहिणीसारखं मन उत्तर त्यांनी मोकळे दिलंय. पण आहेत ना. आमच्या घरात सगळेच एकामेकाला फीडबॅक देण्यात कोणीच हात राखून बोलत नाही आमच्या फॅमिली. नाही, आणि जे सांगायचं ते प्रत्येक जण आपापल्या अधिकाराने नक्की सांगायचं. पण तुम्ही कधी तुमचं डाएट दिलं त्यांना की हे हो, जरा बघा? हो. आता रोज जेव्हा दिवाळीत 5 दिवस एकत्र राहतो, महाबळेश्वरला दरवर्षी जातो तेव्हा 3-4 दिवस एकत्र राहतो, त्यामुळे तेव्हा सगळ्यांचं डाएट कळतच असतं आणि प्रत्येकाची एक कॉमेंट असते त्याच्यावर. असं कुणाची सुटका नसते आमच्या घरात. मग तुम्ही एकट्याच देता डाएट का सगळेजण असं नाही, काय? आमच्याकडे खूप एक्सपर्ट्स आहेत, आमच्याकडे बरेच तज्ज्ञ आहेत. आणि आमच्या घरात आता एक नवीन फॅशन निघाली सगळे दादामुळे, की आमच्याकडे आता 2 पंक्ती बसतात. एक डॉक्टर दीक्षितांची पंगत आणि एक आमची नॉर्मलांची पंगत. बापरे, मग दीक्षितांमध्ये कोण कोण आणि नॉर्मल? आमच्या 50-50 डिवायडेड आहे फॅमिली. कारण का काही डॉक्टर दीक्षित, मी डॉक्टर दीक्षितांना पण सांगितलं, म्हटलं डॉक्टर दीक्षित काय झालंय, आमच्या घरात लग्नाला पण 2 पंक्ती असतात. एक डॉक्टर दीक्षितांची, कारण का त्यांची वेळ झाली की हो आमची वेळ झाली जेवायची सगळ्यांची. म्हणजे आमच्या घरात खूप आमची जनरेशन खूप जास्त हेल्थ कॉन्शियस आहे. तुम्ही प्रचंड बोलक्यात, म्हणजे ते आत्ताही दिसतंय तुमच्या दोघांमध्ये जर आम्ही थोडंसं बघितलं तर. या पहिल्यापासून अशा शांत आहेत का? हो, म्हणूनच ते आमच्या घरात टिकल्यात नाही इतक्या वर्ष. पण मग तुम्ही कधी टिप्स नाही दिलात का? डाएटच्या तुम्ही टिप्स देता, मग बहिणी जरा बोला अजून थोडं. कशासाठी? आम्हाला पण ऑडियन्स पाहिजे ना ऐकायला. आता ह्या पण बोलायला लागले, आमचं काय बहिणींचं म्हणणं. बापरे. तुम्ही आता उल्लेख केलात महाबळेश्वरचा, तुम्ही दोघींनी केलेलं पहिलं आउटिंग वगैरे असं काही आहे का? म्हणजे पहिल्यांदा एकत्र बाहेर गेलात? महाबळेश्वरलाच गेलो होतो आपण. मला वाटतं बहिणींचं लग्न झाल्यावर. अच्छा. आपण मड आयलंडला पण मड आयलंडला पण. हा, तेव्हा मड आयलंड फेमस होतं. हा, तेव्हा सुरुवातीला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मार्वेला आम्ही सुट्टीला गेलो होतो. खूप वेळा जायचो तेव्हा तिथे काहीच इथे नव्हतं जवळ होतं आणि ना. आम्ही जायचो खूप वेळा आणि तिथे काहीच नव्हतं. आता कसं तिथे बिल्डिंग रेग्युलर लोक राहतात. त्या 20-30 वर्षापूर्वी तिकडे जाणं म्हणजे कार्यक्रम असायचा. 2-3 तास लागायचे जायला यायला. पवारांच्या घरच्या गप्पा कशा असतात तुम्ही सांगितलं, जेवण कसं असतं, सण कसे असतात, मग पवारांची आउटिंग्स कशी असतात? नाही अशीच अशी जमाला असतात. आम्ही खूप मजा करतो. आणि सगळ्यांना असे रिस्ट्रिक्शन नाही, सगळेजण एकत्र येतात, धमाल खेळ खेळतो वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही. अजूनही आणि भरपूर खातो जे काय असेल. खाणं आमचं सेंटर ऑफ एक्झिस्टन्स. म्हणजे जेवायच्या दुपारच्या ताटावर ओढलं की आम्ही वहिनींना विचारणार, वहिनी संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे? ते म्हणणार आत्ता जेवलाय, संध्याकाळची चर्चा कशाला. पण आमच्या घरात हे चालतं. सुप्रियाताईंमधली तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कोणती आहे?
त्या खूप प्रेमळ आहेत मुख्य म्हणजे, आणि जे काही त्यांच्या मनात असेल ते पटकन सांगतात आणि ते खरं सांगतात. आणि एखादी गोष्ट की थोडंसं त्याच्यात सुधारणा व्हायला हवी आहे. मला तसं काही म्हणजे आता पॉलिटिकली करेक्ट नाही द्यायची आहे. नाही, खरंच नाही तसं काही वाटत. त्यांची काळजी वाटते कधी कधी. हो, काळजी वाटते, कारण प्रेम तेवढं आहे माझं त्यांच्यावरती. काळजी नक्कीच वाटते. आणि मोठी वहिनी आहे ना त्याच्यामुळे अर्थातच. सेम प्रश्न तुम्हाला, त्यांच्यातली सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली? वहिनींचा ॲज अ ह्युमन सिम्प्लिसिटी, म्हणजे ॲज अ सोल, आतला जो त्यांचा अंतरात्मा आहे तो खूप साधा आणि निर्मळ. आणि क्वालिटी. एखादी गोष्ट की अजून थोडी तुम्हाला वाटतं की वहिनींनी ह्याच्यावरती थोडी मेहनत घ्यायला हवी असं आपण म्हणू? जरा अजून दादावर बॉसगिरी करायला पाहिजे. अरे बापरे, बघितलं. मग घरात होम मिनिस्टर कोण आहे? जनरली असं असतं की यार लेडीज पॉवर, तसं. हो, पण आमच्या दादा घरात असेल तर आमचे वडील, आमचे दादा हे सगळे दौऱ्यावरच जास्त असतात, त्याच्यामुळे वहिनींना बॉसगिरी करायला कुठे वेळ मिळतो. पण मग या बाबतीत ट्रेनिंग नाही दिलं का तुम्ही? आता मी, माझा कुठे पत्ता असतो की वहिनींना मी ट्रेन करायला. म्हणजे दादा समजा घरी आला माझ्या आणि त्याला एखादी गोष्ट आवडली नाही तर तो असंच चेक करणार, गावात भाकऱ्या भाजतायत दुनियाभरच्या आणि घरातच, स्वतःच्या घरात लक्ष नाही. दादा जाऊ दे ना, सकाळी डस्टिंग झाले, तू बस इकडे. शरद पवार आणि प्रतिभा पवार म्हणजे ही दोन व्यक्तिमत्व अशी की पूर्ण पवार फॅमिलीला, कुटुंबाला त्यांनी एकत्र ठेवलेलं आहे. तुमच्या दोघींच्या आयुष्यावरती सुद्धा निश्चितपणे अनेक अर्थांनी वेगळा प्रभाव त्यांचा असणार आहे. तर तुम्हाला मला विचारायचं आहे की त्या दोघांची आणि तुमची पहिली भेट कुठे झाली, कधी झाली? म्हणजे काकींची आणि माझी पहिली भेट म्हणजे जेव्हा ते पाहायला आलेले तेव्हा झाली होती. आणि काकांना म्हणजे मी लहान असताना, 7वीत असताना आमच्या शाळेमध्ये ते आले होते, मुख्यमंत्री होते तेव्हा. आणि तिकडच्या दौऱ्यावर असताना मी साहेबांना पहिल्यांदा भेटले होते. आणि तेव्हा मी त्यांना फुलही दिलं होतं, कारण आम्ही शाळेतला कार्यक्रम होता आणि मुख्यमंत्री आले म्हणून आम्ही सगळे शाळेची मुलं तिथे जमा झालो होतो. तो खूप म्हणजे वेगळा काळ होता. तेव्हापासून साहेबांविषयी म्हणजे एक रिस्पेक्ट, प्रेम आणि म्हणजे एक असं व्यक्तिमत्वाचं असं हे होतं, म्हणजे प्रभाव पडलेला होता आमच्यावरती. त्या दोघांकडनं तुम्ही काय काय शिकलात? म्हणजे कितीही शिकलो तरी कमीच पडणार आहे, म्हणजे खरं सांगायचं तर. पण बऱ्याच गोष्टी मी आज काकींच्या शिकलेल्या आहे, की म्हणजे एखाद्या राजकीय घरामध्ये जेव्हा वागत, म्हणजे आपण जेव्हा संसार करतो तेव्हा अनेक गोष्टी आपोआपच शिकायला मिळतात. आणि मी त्यांच्याबरोबर राहायला मिळालं मला, हे माझं भाग्य आहे. आणि खरं तर त्याच आयडॉल आहेत माझ्या. किती वर्ष राहिला वहिनी तुम्ही? बरीच वर्ष. हो, माझं लग्न 20 वर्ष होतं. माझ्या लग्नानंतर पण होता की 8 वर्ष. 8 वर्ष. बापरे बापरे. बिचाऱ्या वहिनी. माझी बाळणपणं सुद्धा काकींनीच केलेली आहेत. दोन्ही बाळणपण अगदी सगळं म्हणजे डोहाळे पुरवठा. मोर दॅन सून मी त्यांची मुलगीच आहे. राईबाई पण होत्या तुमच्या वेळेस ना? बापरे, आमच्याकडे ते एक प्रस्त आहे, म्हणजे अगदी मुलीसारखी त्यांनी मला आजपर्यंत वाढवलेलं आहे. खरंच तुम्ही काहीतरी सांगत होता. आमच्या घरात राईबाई म्हणून एक प्रस्त आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या डिलिव्हरीनंतर राईबाई येऊन सगळा चार्ज घेतात. म्हणजे बाळाची आंघोळ, बाळाचा मसाज, आईनी काय खायचं, आईनी काय प्यायचं, किती वाजता उठायचं, म्हणजे सगळा रेजिमेंट दाईसारखं त्यात करतात. त्यामुळे ही वहिनींची मुलं, माझी मुलं, माझ्या बहिणींची नातवंड, ती आता ट्रॅक आता त्या फारच थकल्या आहेत म्हणून तो थांबलेला आहे. आमच्या सगळ्यांची मुलं बारामतीच्या. म्हणजे प्रतिभा पवार कधी टिपिकल सासूबाईंसारख्या वागल्या का? नाही, जेव्हा आमच्या घरात तेच आहे ना, की जर काही चुकत असेल तर ते नक्कीच अगदी अधिकारानं सांगणार आणि प्रेम त्याच्यापेक्षाही जास्त करतात. आणि हे अगदी आमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरला माहिती आहे. तुम्ही त्या दोघांची लेक आहात, सो तुम्हाला म्हणजे हा प्रश्न विचारणं की तुम्ही काय काय शिकलात हे खरोखरच मूर्खपणाचं ठरेल. नाही, असं नाही. आमच्या घरात खूप, म्हणजे माझ्या आजी शारदाबाई पवार त्यांनी खरं तरी फॅमिली एकत्र ठेवली पूर्ण. आणि त्याच्यानंतर आमच्या सगळ्या काकी, म्हणजे आता सुनेत्रा वहिनींच्या ज्या आई आहेत आशाताई पवार, आता आशा काकींकडे जन्मापासून आम्ही सगळे सुट्टीवर गेलो. त्याच्यामुळे आई आणि काकी ह्याच्यातला कधी भेदभावच नाही. किंवा आमच्या दोघींना, म्हणजे आता त्या नाही आहेत, आमच्या दोघींच्या सगळ्यात मोठ्या काकी, ज्यांना मी मोठी आई म्हणायची आणि वहिनी काकी म्हणायच्या, पण सगळ्यात मोठी आता आमच्या सगळ्यांसाठी ती मोठी आईच होती. म्हणजे वहिनींसाठी पण आणि माझ्यासाठी. वहिनी इतक्या नंतर तरी आमच्या घरात आल्या,
पण ती अशी एक फायनल अथॉरिटी होती की काही झालं तरी फायनल डेस्टिनेशन मोठ्या काकी, ज्यांना मी मोठी आहे. आणि मी कधी मोठ्या काकी म्हणलं तर इट इज डेव्हस्टेशन. म्हणजे ओळख करून देताना आता तुम्हाला वाटेल की हे काय मोठी आई छोटी आई, पण जर मी बाय चान्स म्हणलं या माझ्या मोठ्या काकी आहेत तर त्यांना अजिबात ते कधी आवडलेलं नाही. म्हणजे मला तिथल्याच तिथे सांगितलं की मी तिची काकी नाही, मी तिची आई आहे. त्यामुळे हा जो आमच्या घरातलं वातावरण आहे ना, टचवूड, पण आजकाल ते फार बघायला मिळत नाही खरंच. तुम्ही जेव्हा सुळेंच्या घरी जायला निघालात लग्नानंतर, तो पाठवणीची वेळ किंवा तो क्षण तो खूप काटेच्या वाडीतूनच झालं माझं. काटेच्या वाडीतच माझं लग्न झालं. आणि तुम्हाला सांगते की माझ्या लग्नात मला वाटतं सगळ्यात जास्त माझ्या आईवडिलांपेक्षा दादा वहिनींनी जास्त सगळं केलं. आणि आमचं घर लहान होतं आणि तेव्हा माझं लग्न डिसेंबरमध्ये ठरलं आणि मार्चमध्ये होणार होते. तर एक गेस्ट हाऊस अर्जंटली बांधायचं होतं आणि लग्न घरातच करायचं होतं. म्हणजे हे सगळं वहिनी आणि माझ्या काकी ज्या घरात राहतात त्याच घरात लग्न होतं. म्हणजे तुम्हाला कळेल की काय प्रेशर त्यांच्यावर असेल. 2 महिन्यात हे सगळं करायचं आणि घरातच सगळं. आणि आमची फॅमिली तुम्ही सांगितलं तसं ट्रेडिशनल आहे, त्याच्यामुळे आउटसोर्स नाही करत आजच्यासारखं की फुलवाला आलाय पूर्वी आणि ते नव्हतं पण एवढं. म्हणजे आणि दादाचं परफेक्शन. दादांनी रेकॉर्ड टाईममध्ये 1.5 महिन्यात तिथे गेस्ट हाऊस घराच्या बाहेर बांधलं. रेकॉर्ड टाईममध्ये सगळं घरात, म्हणजे लग्नाचं एक गोष्ट. आणि तेव्हा माझे वडील मुख्यमंत्री होते आणि मी एकुलती एक मुलगी. त्याच्यामुळे चेष्टेने खूप वेळा मी म्हणते की लोकांना इच्छा नसेल तरी सगळे आले असतील, कारण का मुख्यमंत्र्याची मुलगी आणि एकच, देर इज नो पुढच्या मुलाच्या लग्नाला जाऊ किंवा काय. त्याच्यामुळे खूप म्हणजे लोकसंख्याही मोठी लग्नाला आली आणि लग्न घरातच केलं. तुमच्या पाठवणीच्या वेळेला सगळ्यात जास्त इमोशनल कोण झालेलं? माझे वडील सगळ्यात जास्त. स्वाभाविक पण आहे ते. पण मग त्या पाठवणीच्या वेळेला वडील म्हणून त्यांनी, आई म्हणून प्रतिभा पवारांनी काळजीपोटी, प्रेमापोटी काय सांगितलं तुम्हाला? काहीच नाही. पवारांचं घर इज ऑफ सायलन्स. ते जास्त काही बोलत नाहीत फॅमिली. म्हणजे आम्ही एरवी खूप दंगामस्ती आवाज करतो, पण जे क्रुशल मोमेंट्स असतात ना त्याच्यात सायलन्स इज गोल्डन आमच्या फॅमिलीत. म्हणजे काय गमत नाही. आणि आय थिंक कधी कधी त्या सायलेंट मेसेजमधून जास्त खूप साऱ्या गोष्टी कळतात. म्हणजे त्याला कळतात हा, जे कोणी असतात समोरासमोर. तुम्हाला येते आता ती शांतता वाचायला शिकलात तुम्ही? हो, आता इतकी वर्ष झाली, म्हणजे मोर दॅन पाटलांच्या घरापेक्षा मी पवारांकडे जास्ती आहे. ते दोघंही टिपिकल आईबाबांसारखे वागतात का? टिपिकल आई बाबा म्हणजे काय? टिपिकल हे करा, ते करू नका, असं करा, तसं करू नका, आमच्या घरात सगळ्या गोष्टींवर लक्ष नाही, ठेवणं. आमच्या घरात एक खासियत आहे. आमच्या घरामध्ये कुठलंच प्रेशर कुणावर नसतं. म्हणजे मी पण माझ्या मुलांना, वहिनींनी, म्हणजे आमच्या घरात असं नसतं अभ्यास करा, ह्याच्यात पहिले या. आमच्याकडे जास्ती कॉम्पिटिशन असते. अरे ह्याला ह्याच्यात कमी मार्क पडले की आम्ही सगळे बसून असतो, अरे बापरे आपली पोरं कधी शिकायची. किंवा असं कधीच होत नाही की वहिनी मला सांगतात माझ्या ना मुलाला इतकं चांगलं स्विमिंग येतं, तो 10 वेळा करतो. आम्ही वहिनीनं त्यांना म्हटलं ते पण ढ आणि माझं पण ढ, दोघांना हे येत नाही. त्यामुळे एक जे आमच्या मुलांमधलं जे अपब्रिंगिंग आहे ते फॉर्च्युनेटली जमतं, कारण का टचवूड आम्ही कोणीच कॉम्पिटिटिव्ह नाही आहोत. म्हणजे वहिनी असं म्हणणार नाही की माझ्या मुलाला ही पण भाषा येते, त्याला पोहायला पण येतं, तो ह्याच्यात टॉप करतो, असं काही नाही. आणि झालं एखादं पोरगं आपलं आमचं कोणीतरी चाल आनंदच आहे. आणि एखादं म्हणतं बापरे आपलं कसं काय एवढं छान निघालं. हुशार कोण आहे पण त्या सगळ्यांमध्ये, न्यू जनरेशन मध्ये? आहेत ना मुलं सगळी हुशार आहेत. माझी मला वाटतं सलोनी सगळ्यात हुशार आहे. माझी बहीण विजया पवार, त्यांची पाटील आता. अच्छा, मुलगी आमच्या सगळ्या मुलांमध्ये सगळ्यात हुशार आहे सलोनी. ह्या तर राजकारणी आहेतच, तर तुम्हाला पण तो टॅग आवडेल का तुमच्या नावासमोर? नाही, राजकारणाचा? आम्ही दादाला खूप चिडवतो. आरक्षण आलं तर दादा MLA पती. जेव्हा चर्चा होते भरपूर की ताई वरचढ की दादा वरचढ, तेव्हा तुमची रिॲक्शन काय असते? म्हणजे तुम्ही चॅनल बदलता, उलट तुम्ही दुर्लक्ष करता? सांगायचं तर की म्हणजे बाकी सगळ्या मीडियाचं लक्ष आमच्यावरती असतं. आणि कधी कधी आम्ही खूप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची खरंच म्हणजे आपल्या घरातल्या गोष्टी जेव्हा बाहेरचे लोक बोलतात तेव्हा जास्त मजा येते खरं तर. आणि किती चर्चा करत असतात, त्याच्यामुळे खूप मजा. म्हणजे जे आमच्या घरात घडतही नाही त्याची चर्चा बाहेर होत असते, त्याच्यामुळे आम्हाला खूप हसू येतं. पण तरी तुमचं हे कोण आहे म्हणजे अप्पर हँड, म्हणजे दादा का ताई? आता शी हॅज नो चॉईस. जेव्हा असं खूप छान वातावरण घरात असतं, अजितदादांवरती टीका होते, आणखी कुणावरती टीका होते, काही न आवडणारी विशेषणं नावापुढे जोडली जातात, तेव्हा तुम्ही फॅमिली म्हणून, कुटुंब म्हणून हे टॅकल कसं करता? तसं तर म्हणजे
आम्हाला सवय असतेच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची, कारण आजपर्यंत साहेबांना पण आम्ही ऐकत आलेलो आहे, साहेबांवर लोकांनी टीका केलेली. आणि ह्यांना सगळ्यांना तोंड कसं द्यायचं हे संस्कार पूर्वीपासूनच झालेला आहे आमच्यावरती, की ऐकून घ्यायचं, जरी कोणी टीका करत असेल त्यांना आपण म्हणजे दुश्मन समजायचं नाही. आणि शेवटी आपण त्यांना सगळ्यांना समजून घेत आलोय म्हणून आजपर्यंत ह्याची सगळी सवय झालेली आहे. पण अस्वस्थ व्हायला होतं, चिडचिड हो, होते? कधी कधी चुकीचं असेल तर नक्कीच अस्वस्थ होतं. तुम्ही कसं डील करता? आम्हाला आत्ता ते जास्त त्रासदायक होतं, कारण मुलांना सांगावं लागतं आता. म्हणजे वहिनींची पण 2 आणि माझी पण 2. आता ती एवढी लहान पण नाही आहेत, त्याच्यामुळे टीका झाली तर आम्हाला खरं एवढं काही वाटत नाही, कारण का असं वाटतं की आता लोक बोलतच राहतात. आणि बऱ्याच वेळा ते इतकं रबिश असतं की लक्ष पण देणं हा आपला गाढवपणा असेल. पण बऱ्याच वेळा मुलं आमची अस्वस्थ होतात, मग मुलांना ते समजावून सांगणं. आणि आता मीडियम वेगळा आहे. आधीच्या काळात वहिनी आणि मी जेव्हा लहानाचे मोठे झालो किंवा पहिली वहिनींची जी 25 वर्ष जे असतील तेव्हा एवढा मीडिया नव्हता. आता मीडियावर ट्रोलिंगसारख्या गोष्टी होतात, त्याच्यातून बातम्या ज्या लागतात किंवा सोशल मीडियावरचा जो इम्पॅक्ट आहे, आजकाल चुकीच्या गोष्टी चुकीच्या, जास्ती म्हणजे आणि त्याचा इम्पॅक्ट मला असं व्हायरल वाटतं होतात. आपल्यापेक्षा आपल्याला अस्वस्थता आपल्या मुलांबद्दल जास्त वाटते. म्हणून मी स्वतः ट्रोलिंगच्या कोणाच्याही विरोधात आहे, कारण तुम्हाला माहिती नाही त्यांची मुलं कशातून जातात ह्याचा विचार. आणि आम्ही आमच्या सगळ्याच राजकीय घरांमधली मुलांबद्दल, फक्त आमच्या दोघींचीच नाही, सगळ्यांसाठी. आता एक म्हणजे तुम्हाला काय वाटतं या घटनांबद्दल, किंवा म्हणजे जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं असं मला विचारायचं आहे. पार्थ जेव्हा सध्या दिवस रात्र प्रचारामध्ये गुंग असतो, बैठकांना जातो, सभांना जातो, खूप बिझी असतो, तेव्हा सुनेत्रा पवारांना काय वाटतं? म्हणजे एक ह्या वयामध्ये त्यांनी बिझीच असलं पाहिजे असं मला वाटतं. कारण हे वयच असं आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही सगळेजण प्रचार करतो, त्यामुळे त्यांनी उलट सगळ्या घरातल्या लोकांनी पण असंच बिझी राहायला पाहिजे असं मला वाटतं. अजितदादांवरती जेव्हा खूप खालच्या पातळीवर जाऊन टीका होते तेव्हा सुनेत्रा पवारांना काय वाटतं? अर्थात नक्कीच वाईट वाटतं, कारण शेवटी मी पत्नी आहे आणि खरं काय आहे ते मला माहिती असतं ना. त्याच्यामुळे जेव्हा खोट्या गोष्टींवरती खूपच टीका व्हायला लागली तर नक्कीच बरं नाही वाटत. जेव्हा आमदारकीसाठी तुमच्या नावाची चर्चा होते, नाही, चर्चा अशा होतच असतात, त्याच्यामुळे त्याची आमदारकीच्या नाही, लोकसभेच्या वेळेस झाली होती मागे एकदा, पण असे होत असतात. जेव्हा रेवती आजोबांना ड्राईव्ह करून घरी आणते किंवा कुठे घेऊन जाते तेव्हा सुप्रिया सुळेंना काय वाटतं? नाही, ते आम्हाला काही विचारत नाही. त्यांचं नातं वेगळं आहे, त्याच्यात आम्ही कोणी नसतो. त्यांचं दोघांचं युनिट एक वेगळं युनिट आहे. कसं आहे पण मग ते नातं? ते एक खूप फ्रेंडली, अधिकाराचं, प्रेमाचं नातं आहे. आणि एक युनिट आहे. माझे आई वडील आणि माझी मुलगी, त्यांचा एक वेगळा प्रोग्राम असतो. त्यांचे मोबाईलवर डायरेक्ट बोलणं असतं. जे एक वेळ मला माहिती नसेल माझे आई वडील कुठे आहेत, पण रेवती सुळेंना पूर्ण खबर असते सगळ्यांची. बापरे. पण मग ह्या सगळ्या नातवंडांचं आणि शरद पवारांचं नातं कसं आहे? खूप छान. सगळ्यांबरोबर म्हणजे ते वेगळंच. आता जसं सांगितलं असं अधिकाराचं आणि प्रेमाचं आपण म्हणतो ना, तसंच आहे म्हणजे एखाद्या दिवशी मला जर त्यांनी विचारलं अजित कुठे, पार्थ कुठे, आणि मी त्याला उत्तर दिलं, म्हटलं मला नाही माहिती कुठे. तुला माहिती नाही, अजित इथे आणि पार्थ इथे. लिटरली त्यांना ते सगळं माहिती, कारण सगळ्यांचं डायरेक्ट म्हणजे त्यांना एखादा काय आवडलं नाही आवडलं तर ते पार्थला फोन करतील, जयला करतील, रोहितला करतील. म्हणजे असं त्यांचं सगळ्यांचं काहीतरी डायरेक्टली चाललं असतं, जे कदाचित वहिनींना आम्हाला माहितीही नसतं. त्यांचा नाही आहे ना कुठला ग्रुप नातवंडांचा आणि आजोबांचा? आम्हाला तरी माहिती नाही, आम्हाला कळणार पण नाही जर असला तरी. एवढं डायरेक्ट रिलेशन आपल्याला सांगायचे पण नाही त्यांचं सिक्रेट काय असेल तर. पण मग म्हणजे जेव्हा रेवती, तिची आजी आणि तिचे आजोबा यांचा एक ग्रुप होतो आणि तुम्ही एकट्या पडता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मला त्याची सवय झाली. आणि दादा तर मला खूप वेळा चिडवतो. दादा परवा दिवाळी पण मला म्हणत होता, हे सगळे सुप्रिया तुझ्या विरोधात गँगअप होतात बघ, तिघं कसे. दादा आहे ना माझ्या बाजूला, पण म्हणजे दादा आणि मी वर्सेस तिघं ते. जेव्हा सदानंद सोळे तुम्हाला उचलून घेतात आणि गडाच्या पायऱ्या चढतात तेव्हा मला फक्त काळजी असते पाठ तुटली नाही. कोणाची? त्याचीच, माझी कुठली. या वर्षात म्हणजे 2019 मध्ये तुम्हाला कोणती ओळख आवडेल, म्हणजे सुनेत्रा पवारांना कोणती ओळख आवडेल? खासदाराच्या आई सुनेत्रा पवार, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, की आमदार सुनेत्रा पवार?
आता अजितदादा म्हणजे अजितदादांचा खूप मोठा प्रभाव तुमच्या दोघींच्या पण आयुष्यावर आहे. सो अजितदादा बाहेर तर आम्हाला कायम ते असे कडक भूमिकेमध्येच दिसतात. मग आपण बहीण म्हटलं की बापरे काय नाही अगदी म्हणजे अगदी हातातल्या पोटासारखं म्हणजे भयंकर आहे. दोघांचं प्रेम आहे म्हणजे एकमेकांवरती असं. कालच आमच्या पक्षाची मीटिंग होती, माझ्याच मतदारसंघाचा आढावा होता. तर दादानी भाषण करताना माझ्या बहिणीचं काम असं चांगलं आहे, माझ्या बहिणीचं. मला आमचे एक आमदार शेजारी बसले, म्हणजे आज बाहेर फारच बहिणीचं प्रेम चाललंय. म्हटलं तुमच्या पोटात का दुखत आहे. दादा जेव्हा त्यांच्या पहिल्या निवडणुकीला उभे होते कारखान्याला डायरेक्टर म्हणून, तर तेव्हा प्रचार वगैरे ह्या करायच्याच. पण जेव्हा निवडणूक निकाल होता तेव्हा यांनी उपवास केला, निरंकार उपवास केला निकाल कळेपर्यंत भावासाठी. म्हणजे असे खूप म्हणजे सिरगिस्से आहेत. पण त्याचं एकंदरीत की त्यांचं दोघांचं खरंच मनापासून एवढं प्रेम आहे. कारण लहान असतानापासून त्यांनी अगदी कडेवर घेऊन त्यांना खेळवलेलं आहे. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे ना एकत्र राहिलोय ना, म्हणजे कपडे शेअर केलेत, रूम शेअर केले, गाडी, म्हणजे जे काय असेल ते शेअर केलं. आणि त्यांचं बालपण मोस्टली एकत्रच गेलं, म्हणजे काटेवाडीलाच गेलेलं आहे ना, सगळ्या सुट्ट्या तिकडेच गेलेल्या आहेत. त्यामुळे ते सतत एकत्र असायचं. एकामेकाच्या घरात राहतो ना जेव्हा आपण, त्याच्यात नाती होतात, ती काय नावानी होत नाही. आम्ही सगळी भावंड कधी ना कधी एखादं वर्ष 2 वर्ष एकामेकावर कधीतरी राहिलेलो आहोत. आणि माझा जन्म जेव्हा झाला तेव्हा दादाच्या 3 म्हणजे ते 4 होते आणि माझी दुसरी एक बहीण रजनी इंदुलकर, ते 5 जण बारामतीच्या बंगल्यात राहायचे. आणि नंतर मी 6वी. त्यामुळे ते मी खेळणं असल्यासारखं होतं. छोटं बाळ आणि ही सगळी 5 भावंड सतत हे सगळे शाळा कॉलेजमध्ये होते आणि माझा जन्म झाला होता. त्याच्यामुळे त्यांचं एक खेळणं होतं ते. त्यामुळे त्यांच्याविषयीचं 3-4 वर्ष वेगळं आहे त्यांचं. त्याच्यामुळे मग ते आमचं 5 जणांचं बॉन्डिंग आणि प्रेम असं खूपच आहे. ते तुम्ही बहुतेक माझा कट्ट्यावरती बोलतानाच म्हणालेलात की दादा खूप हळवा आहे म्हणून. ओ टोटली. म्हणजे आमच्या वहिनी त्या मानाने खूपच घट्ट आहेत दिसल्या नसल्या तरी. दादा फॅमिली किंवा अशी इमोशनल इश्यूज, दादाच ओव्हर इमोशनल. त्याला कधी ते सांगायला होतं बास दादा. म्हणजे आमच्या घरात कोणी आजारी असलं तर दादा हॉस्पिटलमध्ये आला तर गॅसवर असतो तो. बापरे. म्हणजे त्याला तो जात पण नाही आत हॉस्पिटलमध्ये, रूममध्ये किंवा ICU मध्ये. त्याला नाही झेपत हे सगळं दादाला. पण मग घरात धाक असतो का काय? धाक असतो. मी कोणाला विचारायला पाहिजे म्हणजे हा प्रश्न? नाही, आम्हाला दोघांना माझ्या मुलांना तर नेहमी असतं, दिवाळीला दादाचे नियम कायदे असतात की सगळ्यांनी व्यवस्थित तयार झालं पाहिजे, आमच्या घरात व्यवस्थित जेवण असलं पाहिजे, आमचे डेकोरेशन घरात, म्हणजे वहिनींचं घर, माझ्या आईवडिलांचं घर, माझे दुसरे बंधू आहेत राजेंद्र पवार, अजित आणि रणजित पवार, अशी आमची 4 घरं आहेत बारामतीला. तर दादाची इच्छा असते की सगळीकडे सगळ्यांनी व्यवस्थित तयार झालं पाहिजे, जेवण व्यवस्थित वाढलं पाहिजे, सगळे पाहुणे येतात त्यांचं व्यवस्थितच सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे, फुलं सगळ्यांची सेम असली पाहिजे. म्हणजे दादाचं डेकोरेशन वगैरे सगळं बारीक लक्ष असतं. आणि मुलं जर कधी तू असं दिवाळीच्या वेळेस जीन किंवा टी-शर्ट काहीतरी फाटकं घालून बसले की झालं मग कार्यक्रमच त्या मुलात. त्यामुळे दादाचा आवाज आला की सगळी पोरं 4 दिशेने धावतात, मामा आले तयारून खाली या. त्याच्याशिवाय कोणी खाली येत नाही मामा आला म्हणून. शेवटचा ओरडा कधी पडलेला? खूप वेळा पडतो. त्या ओरडायला तर काही अडचण नसते. म्हणजे दादा समजा घरी आला माझ्या आणि त्याला एखादी गोष्ट आवडली नाही तर तो असंच चेक करणार, गावात भाकऱ्या भाजतायत दुनियाभरच्या आणि घरातच स्वतःच्या घरात लक्ष नाही. दादा जाऊ दे ना, सकाळी डस्टिंग झाले तू बस इकडे. त्याच्यामुळे मामा सरप्राईज आला तर काय खेर नाही कोणाची. येणार असेल तर ओरडा सगळ्यांना माहिती आपल्याला पडणार आहे, कुणाला तरी कुणाला पडणार आहे. आणि ते वाट बघतात जात मामाचा ओरडा नाही खाल्ला तर मामाच काय बोललेच नाही. म्हणजे त्यांना सगळ्यांना माहिती की त्याच्या मागे किती प्रेम असतं. आणि कुणाचा तरी दरारा घरात पाहिजे ना पोरांना. इट्स अ गुड थिंग. लहानपणीच्या आवडीनिवडी कशा होत्या? म्हणजे शाळेतल्या वयात, कॉलेजच्या वयात काय काय आवडायचं, काय काय करायला आवडायचं? छोट्या गावामध्ये जे करता येईल ते करत होतो आम्ही. पण घरातच एवढ्या गोष्टी घडायच्या आणि छोट्या गावामध्ये सणवार हे जास्ती हे करतात. बाकी वैयक्तिक असं म्हणलं तर 10वीपर्यंत असं फारसं मैत्रिणीमध्ये खेळणं, थोडंसं नदीवर फिरायला जाणे वगैरे अशाच गोष्टी असायच्या. वहिनी बाय द वे सांगत नाहीत पण वहिनी खूप हौशी आहेत. त्यांना गाण्याची खूप आवड आहे. त्या गातात पण स्वतः चांगलं, पण त्या बाहेर गात नाहीत. पण त्यांना म्युझिक गाणं याची भयंकर आवड आहे खूप. आणि इंडियन क्लासिकल सगळंच खूप आवड आहे वहिनी. अच्छा, आता तुम्हाला गाण्याबद्दल थोडं सांगावंच लागेल. म्हणजे आवड कशी निर्माण झाली, गाणं कुठे शिकलात? नाही, शिकले वगैरे नाही. मी थोडं एक छोट्याशा 2 परीक्षा दिल्यात त्या म्हणजे अगदी पहिल्या असतात तशा. पण असं सुरुवातीलाच माझ्या वडिलांना गाण्याची आवड होती, त्यांना शास्त्रीय संगीत आवडायचं.
त्याच्यामुळे आणि बऱ्याच लोकांचा राबता असायचा वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्यामध्ये काही गाणारी लोकं पण असायची. त्याच्यामुळे मग आणि बेसिक वडिलांना आवडायचं म्हणजे लहानपणापासून आम्ही संगीत ऐकत, म्हणजे तेव्हा रेडिओच होते आणि असे कार्यक्रम वगैरे व्हायचे, पण ते ऐकत आम्ही वाढलो. त्याच्यामुळे मग ती आवड होती, म्हणजे आहे. घरी माहिती होतं गाणं शिकताय? नाही, म्हणजे मी हे चोरून शिकलेले दोन. कारण बऱ्याच गोष्टींचे रिस्ट्रिक्शन होते आम्हाला तो तसे. काळ पण वेगळा होता ना. हां, त्याच्यामुळे मग आणि माझी मैत्री शिकत होती म्हणून मी पण शिकले, पण असं पण काय फार गोष्टी मला म्हणजे लपवायला लागल्या नाहीत. सहजासहजी शिकून झालं ते माझं. तुम्ही ऐकलंय कधी ह्यांचं हो गाणं? हो, आमच्या घरात भेंड्या खेळताना वहिनी असतात आमच्या साईडला, आमच्या भाऊपूरच्या समोरच्या बाजूला असं असतं. ते ग्रुप कसे असतात हो, मग? आमचे ग्रुप डिवाइड होतात. आमचे जे जरा अग्रेसिव्ह आहेत ते सगळे त्या बाजूला असतात आणि मग आम्ही सगळे उरले सुरले या बाजूला असतो आणि नेहमी दादाचीच टीम जिंकते. तुम्ही खेळ पण बरेच खेळायचात माझ्यामध्ये, म्हणजे तुम्ही स्पोर्ट्स वाईज पण खूप ऍक्टिव्ह राहिलेला आहात. मी पण बैठे खेळ जास्त खेळायची जास्ती, म्हणजे नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर. कारण सुरुवातीला लहान असताना एवढं काय तिथे सगळ्याच गोष्टींचं प्रस्थ नव्हतं, शाळा पण असायची लहानच असायच्या, त्याच्यामुळे मग बुद्धिबळ वगैरे अशा गोष्टीच मी करायची. एक अजून छोटीशी गोष्ट की या काही चिट्स आहेत. सो अरे बाप, तुम्हाला ह्यातली एक चिठ्ठी काढायची आणि तुम्हाला यातली एक चिठ्ठी काढायची आहे. ज्याचं नाव येईल त्याच्याबद्दल आवडणारी एक गोष्ट आणि खटकणारी एक गोष्ट सांगायची. सो अरे बापरे, वहिनी तुम्ही तुम्ही अगोदर, मला उत्सुकता आहे. ओ माय गॉड. ओय दादा, अरे बापरे. काय मी बघते तुम्ही काय चिटिंग केली की नाही नाही, दादाचं त्याच्यात नाव आहे अजिबात का? चिटिंग नाही. नाही नाही, त्याच्यात काही चिटिंग माझ्या नाही. पार्थ त्याच्यात दुसरं पार्थ आणि जय या दोघांची नाव आहे. अच्छा, सो तर दादा वहिनींचं बघा, दादाचं झालं. सो त्यांच्याबद्दल आवडणारी एक गोष्ट आणि खटकणारी एक गोष्ट. त्यांचा वक्तशीरपणा हा म्हणजे आवडणारी गोष्ट, कारण कधीही आणि कुठेही पण हे त्यांचं अतिशय म्हणजे लक्ष असतं या गोष्टीवर, त्या वेळेत झाल्या पाहिजेत. आणि तो खरंच सगळ्यांनी शिकण्यासारखा गुण आहे त्यांचा. न आवडणारी तुम्हाला चान्स आहे आता, सांगा तुम्ही. खरं तर तुम्हाला काय वाटतं वहिनी घरी सांगत नाहीत? न मुलांसाठी जास्त वेळ दिला पाहिजे, एवढंच. युअर टर्न. अरे बापरे, माझ्या जरा जास्त आहेत ह्याच्यात. आई वडील नवरा पोरं सगळे दिसत आहेत. आम्ही तसं खूप ऑब्विस ठेवलंय खरं. हो, जरा म्हणजे वहिनी पडून वहिनींना आधी बकरा बनवलं. सदानंद सुळे, I can't believe हा this. कोइन्सिडन्स आहे. आता तर तुम्ही काही चिटिंग नाही केली ह्याच्यामध्ये. आता वहिनी तुम्ही चेक करा, बाकीच्या बनवत्या. सदानंद सुळेंची सगळ्यात आवडती गोष्ट, आता आमच्या लग्नाला, वहिनी आपल्या लग्नाला फार वर्ष झाली आहेत सांगायला आहे. नाही, सदानंदचा स्वभाव हा एकदम सॉलिड आहे आणि फॅमिली त्याची प्रायोरिटी आहे. म्हणजे त्याच्या त्याचा सगळा जीव त्याच्या मुलांच्यात आहे, विच इज अ ग्रेट इमोशनल. म्हणजे मी खूप बाहेर असते, म्हणजे आता वहिनी खूप घरी असतात आणि वहिनी त्यांच्या मुलांचे इमोशनल अँकर आहे. तसं मला असं वाटतं माझी आई सदानंद आणि माझी सगळी फॅमिली ही माझ्या मुलांची इमोशनल अँकर. इमोशनल अँकर इज व्हेरी गुड. खटकणारी गोष्ट की मुलांना थोडं जास्त रागवलं तर बरं होईल. अधिक रागवलं तर. ओह प्लीज. सदानंदनी मुलांना रागवायची गरज आहे. तो रागवत नाही, तो वाईटपणा सगळा मला घ्यावा लागतो. ओके, शेवटचा सेगमेंट रॅपिड फायर. पण माझ्याकडे कुठलंही हॅम्पर वगैरे नाहीये तुम्हाला द्यायला. सो कुणापासून सुरुवात करू मी? ठीक आहे. प्रश्न वेगळे असतील त्याच्यामुळे. ऑफकोर्स प्रश्न वेगळे आहेत. आजही जास्त धाक तुम्हाला कुणाचा वाटतो, प्रतिभा पवार की शरद पवार? प्रतिभा पवार. अजितदादा की सुनेत्रा वहिनी? बापरे, आता मी माझं पटपट कॅल्क्युलेशन करते की कुणाला म्हणणं गरजेचं आहे. हो, मी तेच म्हणलं दादा. दिल्ली, बारामती की मुंबई? बारामती. आणि केंद्रातलं मंत्रीपद की राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? दोन्ही इंडिफरंट. ओके, आता तुम्ही या वर्षात तुम्हाला खासदार ऑप्शन तुम्ही दिलं नाही मला. ते आता तुम्ही ऑलरेडी आहात. हो, पण आता तरी 1 महिन्यानी इलेक्शन आहे. नाही, त्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट नाही आहे खरं तर. थँक्यू. या वर्षात म्हणजे 2019 मध्ये तुम्हाला कोणती ओळख आवडेल, म्हणजे सुनेत्रा पवारांना कोणती ओळख आवडेल? खासदाराच्या आई सुनेत्रा पवार, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार की आमदार सुनेत्रा पवार?
वहिनी तुम्ही मदत करा होता त्यांना. नाही, काही झालं तर चांगलंच आहे. वा वा. तुम्हाला जास्त आमच्या भावाचं तिकीट कापू नका वहिनी, आमदार सुनेत्रा पवार आले. तसं काही विचार आहे का? वहिनी तिकीट मागितलेलं नाही हा, आणि आमच्याकडे बाकीच्या इच्छुकांच्या आधी हे आलेले आहेत फॉर्म, त्याच्यामुळे वहिनींना अजून थांबायला लागेल 5 वर्ष. या वर्षी नाही तिकीट मिळणार वहिनी. तुम्हाला जास्त आनंद केव्हा झाला होता, जेव्हा पद्मसिंह पाटलांना मंत्रीपद मिळालं तेव्हा की अजितदादा मंत्री झाले तेव्हा? दोघांनाही मिळालं तेव्हा मला आनंद झालेलाच होता खूप. थोडा जास्त केव्हा झाला पण? दोघांच्या वेळेसच. आता वहिनींना विचारते भाऊ का नवरा. तुम्ही अडचणीत टाकला आमच्या वहिनींना. त्यांना थोडे कठीण प्रश्न आहेत. हो खरंच आहे. तुम्हाला मुख्यमंत्रीपदी कुणाला बघायला आवडेल, सुप्रियाताई की अजित पवार? दोघांनाही. एखादी गोष्ट की जी सुप्रियाताईंसाठी तुम्हाला करायची होती आणि ती राहून गेली? काही कुडी बिडी करायचे का वहिनी? हात रोखू नका, चालेल मला मोठी कुडी. चालेल, त्यांची इच्छा आहे तर मोठी कुडी मिळेल. आता ह्याच वर्षी. नक्की. तुमचं असं काही राहिलं वहिनींच्या बाबतीत? काय वहिनींसाठी खूप गोष्टी करायची इच्छा होती, पण झाल्याच नाही हो, लहान असल्यामुळे. अजून वेळ आहे. तुम्ही पण लगे हात काहीतरी मागून घेता. त्यांना खूप सारं करायचंय माझ्यासाठी. वहिनींच्या सुना जेव्हा येतील ना, तेव्हा मग आमच्या जेव्हा वहिनींना मार्गच नसेल असं. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता आपल्या सगळ्यांच्या सुना बिना येतील, काय माहिती नाही काय येतील, आज चांगल्या येतील अशी अपेक्षा. पण नाही आल्या तर आम्ही आहोतच एकमेकीला. तेव्हा तुम्ही सासूबाईंच्या भूमिकेत असाल, पण या छान सासूबाई होतील? हो 100%. त्यांच्या सुनांना नीट वागवतील का नाही तेच आम्हाला बघायला लागेल. या सासूबाई म्हणून कशा असतील? नाही, अगदी परफेक्ट असतील त्या. म्हणजे सासूबाई म्हणून चांगल्या असतील, कारण म्हणजे त्यांचं कसं जे काय आहे ते स्पष्ट असतं. त्याच्यामुळे जर त्या चुकत असेल तर त्या सांगतील, आणि बाकी तर त्या प्रेम करतातच सगळ्यांवरती. तुमच्या दोघींमधलं नातं खरोखरच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एका कुठल्याही साध्या घरामध्ये जसं नातं असतं तसं ते नातं आहे. आम्हाला खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी गप्पा मारून. बऱ्याचशा ज्या गोष्टी ज्या माहितीच नव्हत्या खरं तर त्या आम्हाला कळल्या. तुम्ही दोघी अशा छान हसत खेळत राहा, अख्खं कुटुंब तुमचं असं हसत खेळत राहू दे, या आमच्या शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच आज आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.